नमस्कार. हेरिटेज भारत या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पुण्याचं हेरिटेज म्हणजे पुरातन वारसा असलेलं त्रिशुंड गणपती मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण या मंदिराचं दर्शन करणार आहोत आणि इथले जे व्यवस्थापक त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सहर्ष स्वागत. आज आपल्यासमोर या त्रिशुंड गणपतीचे जे व्यवस्थापक आहेत प्रमुख सोनवणेजी, ते आज या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपली काही ट्रस्ट किंवा मंडळ आहे, त्याविषयी सांगा आणि मग या मंदिराचा इतिहास सांगा. इथं त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ म्हणून आहे. ते 104 वर्षापूर्वीचं मंडळ आहे आणि त्या मंडळामार्फत आम्ही याचं सगळं व्यवस्थापन करत असतो. एक ट्रस्ट आहे. मी अध्यक्ष आहे अ, आणि आज गुरुपौर्णिमा आहे आणि हे जे त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीचं मंदिर आहे, ते वर्षातून गुरुपौर्णिमेला एकदा उघडलं जाते. कुठला भाग? तर तळघरातला भाग. बरं, बरं. की जिथे दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. आता हे जे मंदिर आहे, ह्या सोमवार पेठेत पूर्वी बरेच धनाढ्य गोसावी राहत होते. त्यांच्याकडे भरपूर पैसा आणि ते गणेश भक्त होते. त्यांच्यापैकी 1755 साली जी भीमजीगिरी गोसावी जे होते, त्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी सुरुवात केली, बांधकामास. आणि ते साधारण 1770 सालापर्यंत ते बांधकाम चालू होतं. ह्या गणपती मंदिराच्या खाली असे सभामंडप आहेत. बरं. आणि ते अतिशय रेखीव आहेत. इथली जी मूर्ती आहे, त्रिशुंड मयुरेश्वर, तर ही जी मूर्ती आहे, आशिया खंडात एकच आहे. बरं. त्यामुळे इथल्या गणपतीला फार वेगळं महत्त्व आहे. इथं येणारे अनेक भाविक सांगतात, आम्हाला गुजरातमधून माणसं आलीत, कर्नाटकातून आलीत, पुण्याच्या आसपास परिसरातून आलीत, की त्यांना गणपतीने त्रिशुंड गणपतीने दर्शन दिलंय. म्हणून ती शोधत लोकं आलेली आहेत इथं. इतकं महत्व आहे. आणि आज गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा जी आहे, तिला आपल्या महाराष्ट्रात खूप महत्व आहे. बरं. म्हणजे प्रत्येक जण आपल्या गुरुची त्या दिवशी पूजा करतो, दर्शन घेतो. मग ते आई-वडील असोत, साईबाबा असोत, शंकर महाराज असोत, बरोबर. स्वामी असोत, गुरुदेव दत्त असोत, हे सगळ्यांची. तसेच इथले जे गुरु आहेत, ज्यांनी समाधी घेतलेली आहे, बरोबर. ती समाधी अशा ठिकाणी घेतलेली आहे, की बरोबर वरती गणपती आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की गणपतीला रोज अभिषेक झाल्यानंतर ते अभिषेकाचं पाणी त्यांच्या समाधीवर पडावं, अशी त्यांनी रचना करून ठेवलेली आहे. त्या पद्धतीने गणपतीची रोज पूजा झाल्यानंतर ते पाणी त्यांच्या समाधीवर पडलं. मग तिथून समाधीची तर रोज पूजा करतात. परंतु तळघरातून जाऊन पूजा करत नाही पाण्यातून. इथल्या तळघरात साधारणतः 3 ते 4 फूट पाणी असतं. आता तरी लोकं पाण्यातून दर्शनाला जातात. तर वरतीच एक 2 बाय 2 ची जागा अशी आहे, की जो गुरुजी आहेत, ते सरळ खाली उतरतात. तेवढ्याच जागेतून. पूजा करताना तेवढ्या जागेतून ते वरती येतात. बाकीच्या दिवशी ते बंद असतं बाकीच्या दिवशी बंद असतं. आणि मंदिर मूर्तीचं जे दर्शन आहे ते बाकीचे मूर्तीचं दर्शन 12 महिने रोज चालू असतं. इथं चतुर्थीला पण खूप भक्त येतात. चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी असते इथं. त्याप्रमाणे त्रिपुरी पौर्णिमा जी आहे, तिला इथं दीपोत्सव फार मोठा असतो. खूप लोकं आज आज जशी लोकं येतात तसेच लोकं येतात त्रिपुरी पौर्णिमेला. आणि जेवढे सण आहेत वर्षातले, ते सगळे इथं मंदिरात साजरे केले जातात. याच्यासाठी इथले जे आमचे त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंडळ जे आहे, त्याचे 100 एक कार्यकर्ते वर्षभर इथं रोज झटत असतात वा. व्यवस्थापनासाठी. साधारण ह्या मंदिराची जी शैली बघितली किंवा फीज ती बघितली, तर ते साधारण कोणत्या काळातील आहेत? ही जी तुम्ही शैली जी पाहिली, तर ही तुम्हाला जे अजंठा वेरूळ जे आहे, ते लेण्या कशा कोरलेल्या आहेत, बरोबर. तशी त्या प्रकारची लेणीगत दिसतं हे मंदिर. आणि तुम्ही आत जर गेला, तर इथले जे दरवाजे 3 द्वार आहेत, 1, 2, 3 ते तिन्हीवरचं जर तुम्ही कमानी आणि डिझाइन जर पाहिलं, तुम्ही जितकं निरखून पाहाल, तितकं तुम्हाला ते चांगलं वाटेल. म्हणजे ह्या हेरिटेज वास्तूची सेवा अनेक वर्ष आपण करताय. हो. तर तुम्हाला आलेला एखादी अनुभूती किंवा तुमचा एखादा आलेला एक
छानसा अनुभव आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करा. हो, हो. आता तुम्ही जे मला सांगितलं, आम्ही या परिसरात राहणारे खूप नशीबवान आहोत, की आम्हाला गणपतीच्या पायाजवळ आम्हाला राहायची जागा मिळाली. कालच ताजं उदाहरण सांगतो. गणपती व्यवस्थापनासाठी मंदिरात पडदा लावला होता आणि अंधार केला होता. तर 2 लेडीज आणि जेंट्स नवरा-बायको खूप वेळ टॉर्च लावून पाहत होते गणपतीला. तर मी मागे उभं होतो. मी म्हणलं, "तुम्ही काय पाहताय?" म्हणले, की "आम्हाला आज ही मूर्ती सापडली. आमची मुलगी नेहमी उठली की सांगते, मला एक गणपती आहे, त्याला 3 सोंड आहेत आणि तो काळा पाषाणात आहे. तो नेहमी दर्शन देतो." म्हणून आम्ही आज हा शोधत-शोधत इथं आलेलो आहोत. कालची गोष्ट ही जुन्नरवरून आले होते. जुन्नरवरनं. ही अनुभूती असे गुजरातवरून आलेत, साऊथवरून आलेले आहेत. आसपासच्या सगळ्या गावखेड्यातून आलेली आहेत लोकं, की ते इथे येऊन दर्शन घेतात. त्यांना काही ना काहीतरी अनुभव येतो. जे भक्त आहेत, गणेश भक्त, ते काही ना काहीतरी त्यांना ज्या अडचणी असतील, ज्या मागण्या असतील, त्या इथं मागतात आणि त्या पुऱ्या होतात. त्या झाल्या की ते चांदीच्या दुर्वा, चांदीचे मोदक, काही ना काहीतरी स्वरूपात गणपतीचे येऊन अर्पण करतात. बरोबर. त्यांना ती त्यांना अनुभूती आली. अनुभूती आलेली आहे. सगळे आपले जे गणेश भक्त प्रेक्षक आहेत, यांना तुम्ही आता काही लोक आज येऊ शकले नाहीत. हां. पण ते पुढच्या वर्षी येण्याचा प्रयत्न करतील. पुढच्या वर्षी दरवर्षी 10,000 लोकांनी मॉब वाढतोय. आम्ही ज्यावेळेला लहान होतो ना, तर 1 तासभर थोडीशी लोकं यायची आणि जायची. आम्हाला पण असं फार मोठं गांभीर्य माहीत नव्हतं. आम्ही पण आज खेळायच्या दृष्टीने आत जात होतो. म्हणजे समाधीच्या दर्शनाच्या नाही. पण गणपतीनेच आम्हाला सगळं दाखवून दिलं. इथलं महत्त्व काय आहे ते. त्या पद्धतीने इथं सर्व काही चालू आहे. दरवर्षी भाविक वाढतायत. आज सुद्धा 60,000 ते 70,000 लोकं येतील. मागच्या वर्षी पण 60,000 ते 70,000 लोकं आली होती. आपले हे जे मंडळ आहे, जे ट्रस्ट आहे, हां. तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात. हो. तर ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी किंवा अशी काही व्यवस्था आपल्या कडून करण्यात येते का? हो. आतापर्यंत आम्ही हे बॅरिकेड लावत नव्हतो. पण ज्यावेळी 3 वर्षापासून आम्हाला अनुभव आले आणि इथल्या परिसरातले जेवढ्या पोलीस चौक्या असतील त्यांना अनुभव आले, की इथं 60,000 ते 70,000 लोकांचा मॉब येतो. मग त्यांनी पण आम्हाला सहकार्य करायला सुरुवात केली. त्या पद्धतीने इथे आम्ही सगळे बॅरिकेड लावलेले आहेत. तळघर जे आहे, तिथं खूप माणसं एका टायमाला गेली, की खूप त्रास होत होता. ह्याची फक्त एक व्यवस्था कशी आहे, की जिथून आत जातात तिथूनच बाहेर यावं लागतं. त्यामुळे वेळ जरा जास्त लागतो इथे. तर खाली सुद्धा बॅरिकेडची व्यवस्था आहे. बाहेर सुद्धा बॅरिकेडची व्यवस्था आहे. इथं रक्तदान शिबिर पण आयोजित आहे. प्रसाद पण ठेवलेला आहे. प्रत्येकाने वेगळा-वेगळा प्रसाद पण ठेवलेला आहे. असं अनेक उपक्रम इथं आज चालू आहेत. हे सगळं बाप्पाच्या कृपेमुळे आम्हाला सगळ्यांना बुद्धी होती आणि आम्ही ते करत आहोत. आणि वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या हे वाढत जाणार आहे. ह्या हेरिटेज म्हणजे आपल्या पुण्याचं वैभव आहे. हे त्रिशूल गणपतीची सेवा अनेक वर्ष हे सर्व मंडळी करतात आहेत. तर आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सुंदर अशा वास्तूला, या आपल्या मंदिराला आणि प्राचीन वारशाला भेट दिली. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथली माहिती सांगितली. त्याबद्दल हेरिटेज भारत या चॅनलकडून मी आज मनःपूर्वक धन्यवाद मानतो.